महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्राला दिशा देणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, माजी आमदार आणि त्रिपुरा, बिहार तसेच पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांना आज शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी राज्यातील अनेक राजकीय नेत्यांसह हजारो नागरिकांनी उपस्थिती लावून श्रद्धांजली अर्पण केली. डॉक्टर डी.वाय. पाटलांच्या निधनाने सर्व समाजालाच अत्यंत हानी झाली आहे आणि आपण ज्यांचं कार्य जर पाहिलं, नगरपालिकेत काम करत असताना ते आमदार झाले, नंतर शिक्षणाच्या क्षेत्रात उतरले. सगळीकडे जिथे जिथं गेलं तर चांगलं काम केलं त्यांनी आणि शिक्षणाच्या क्षेत्रात तर आता 150हून अधिक इन्स्टिट्यूशन जे त्यांनी निर्माण केले, त्यामुळे बहुजन समाजातले अनेक मुलं मुली शिकून बाहेर पडून एक समाजाला त्याचा आधार झाला. आज आपण पाहतोय की कोल्हापूर मध्ये असो किंवा पुण्यात असो किंवा मुंबईत जे मुलं उत्तीर्ण होऊन पुढे कामाला लागले, ते सगळेच्या सगळे समाजोपयोगी समाजसेवक चांगले झाले आणि आपलं आपलं काम चांगलं करतात. हीच खरीच त्यांची आदरांजली. आता अलीकडचे म्हटलं तर ते मनात आले की याची तिकडं आणखीन तासभर गप्पा मारायचे, आणखीन काही न सांगता यायचे. कधी कधी असं एक वेगळं संबंध आपला छत्रपती घराण्याचा आणि डी.वाय. पाटील साहेबांचा होता. कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील ज्ञानशांती निवासस्थानी मंगळवारी वयाच्या 91व्या वर्षी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे निधन झाले. आज सायंकाळी कोल्हापूर येथील डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज परिसरात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणाऱ्या डॉक्टर पाटील यांनी देशभरात शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारत लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांनी मोलाचे कार्य केले. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे, माजी खासदार राजू शेट्टी, धनंजय महाडिक, महादेवराव महाडिक, आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर, अमल महाडिक यांच्यासह विविध पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो नागरिक उपस्थित होते. सर्वांनी डॉक्टर पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील साहेबांचं काल दुःखद निधन झालं. डी.वाय. पाटील साहेबांचं पूर्ण आयुष्य हे अतिशय संघर्षामध्ये झालं. ज्यावेळेला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी व्यवसाय शिक्षणाचं धोरण या राज्यामध्ये आणलं, त्यावेळेला फार मोठा पुरस्कार त्यांनी करण्याचा निर्णय घेतला आणि गरिबाची मुलं ही कमी पैशामध्ये डॉक्टर इंजिनियर झाले पाहिजेत अशा प्रकारचं फार मोठं काम आपल्या राज्यात आणि राज्याबाहेर आणि देशात त्यांनी केलेलं आहे. आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोठं काम त्यांनी उभं करण्याचा प्रयत्न केला. ते विधिमंडळाचे सदस्य होते, बिहार आणि त्रिपुरा या राज्याचे ते राज्यपाल होते. अतिशय धाडसी, अतिशय संघर्ष करणारा अशी त्यांची एक प्रतिमा होती आणि म्हणून त्यांच्या जाण्यानं आपला महाराष्ट्र फार मोठ्या एका नेत्याला मुकलेला आहे. अलीकडे त्याची तब्येत ते 90 वर्षाची होती, थोडीशी नरम असायची आणि ते सातत्याने त्यांचा फार मोठा परिचय आणि परिवार हा संपूर्ण देशभर आहे. अशा एका थोर व्यक्तीचा दुःखद निधनानं आपली फार मोठी हानी झालेली आहे. त्यांच्या मृत्यूत मला शांती देवो अशी मी प्रार्थना करतो. सातत्याने सतेज पाटलांनी मी एकत्र येऊन अनेक वेळा ज्यावेळी निवडणुका लढवल्या त्यावेळेला सातत्याने आम्हाला बोलावून आमचं अभिनंदन करणं, पाठीवर थाप मारणं आणि ते कोल्हापूरला कधी आले की मला बोलावून घ्यायचे. मुंबईला आम्ही गेलो,
ती तिथं बोलावून घ्यायची आणि यानंतरच्या काळात अतिशय एक घनिष्ठ कौटुंबिक आमचे संबंध होते. डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनात उभारलेले कार्य कायम प्रेरणादायी राहणार आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक दूरदृष्टीचा शिक्षण महर्षी गमावल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. आजचा दिवस हा अतिशय दुःखद असा दिवस आहे, कारण पद्मश्री डी.वाय. दादांचे आणि माझे संबंध देखील राजकारणाच्या पलीकडचे होते, अतिशय कौटुंबिक होते. ज्या पद्धतीनं विजयदादा आहेत, ज्या पद्धतीनं अजिंक्य आहे, ज्या पद्धतीनं संजय दादा आहेत, ज्या पद्धतीनं बंटी साहेब आहेत, त्याच पद्धतीनं मला ते मार्गदर्शन करायचे, मला ते सहकार्य करायचे, माझ्यावरती प्रेम करायचे. आणि म्हणून जशी पाटील कुटुंबियांची डी.वाय. दादा जाऊन हानी झालेली आहे, नुकसान झालेलं आहे, तसं महाराष्ट्राचं देखील झालं आहे आणि आमचं देखील वैयक्तिक नुकसान झालेलं आहे. कारण त्यांच्या अनेक भेटी माझ्या स्मरणात आहेत. मी एक 20-25 दिवसापूर्वी देखील कोल्हापूर दौऱ्यावर असताना डी.वाय. दादांना भेटून गेलो होतो, त्यांच्याशी बोलून गेलो होतो. आणि शेवटी ज्या पद्धतीने त्यांनी समाजकारण केलं, शिक्षणामध्ये काम केलं, असं एक फार मोठं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्राच्या राजकारणातनं, समाजकारणातनं आणि शिक्षण क्षेत्रातनं निघून गेलं आहे. याचं फार मोठं दुःख आम्हाला सगळ्यांना आहे.